नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. घर सांभाळून व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज माझ्या सकाळी स्वराजच्या डब्याची तयारी चालू झाली आहे. छान अशा मस्त पोळ्या केल्या. पोळ्या झाल्याच्या नंतर भाकरी, भाजी आणि खरंच ना सकाळी खूप सकाळी आवरायची खूप घाई असते, कारण हे सगळं आवरून रोज मला दुकानात जायचं असते आणि 10 वाजेपर्यंत सगळं आवरणं एक कोणतीही स्त्री असू द्या शक्य नाही आहे, पण ते खरंच इतकं फास्ट आवरावं लागतं सकाळी सकाळी. आणि ज्वारीची भाकरी पण मी गॅसवर कधीच खाली भाजत नाही आहे, तव्यावरच भाजते. तव्यावर पण आपण पातळ जर भाकरी केली तर खरंच छान भाजते. आणि आता मस्त असा हिरव्या मिरचीचा ठेचा भाजायचा आहे. छान अशा मिरच्या निसून धुवून घेतल्या आणि ठेचा भाजायला टाकला, कारण तेच भाकरी केलेला तवा आहे, त्याच्यावर पटकन दिशी गरम असल्यामुळे फास्ट काम उरकतं. लगेच मिरच्या टाकल्या भाजायला. आणि हे पहा, इथं शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, मला करायची आहे मेथीची भाजी. हे सगळं वाटण एकत्र, त्याच मिरच्या थोड्या ठेवल्या, एकत्र काढलं ना तर खरंच छान होती मेथीची भाजी. मेथीची भाजी चं वाटण काढूस तर इकडे ठेचा भाजत आहे, कारण काम उरकलं तर पटकन 10 वाजेपर्यंत काम आवरतं. आणि छान अशी भाकरी केलेली त्या ठेच्यावरती तेल टाकून झाकण ठेवले, कारण मग मिरच्या उडत नाही आणि चटका पण बसत नाही. तेवढ्यात दूध आलं होतं, दूध गाळून तापायला ठेवलं, म्हणजे भाजी परतूस तर आपलं दूध तापते, म्हणजे दूध पण वर जात नाही. कारण कधी कधी काय होतं माझ्याकडून, तर कधी पण घाई होत असतं. दूध तापायला ठेवलं आणि दुसरं जर काम केलं, किचनपासून लांब गेलं तर आठवणीत राहत नाही, नक्कीच दूध खाली ओतू जातं. त्यामुळं स्वयंपाक करताना शक्यतो मी दूध तापत असते. लगेच दूध तापायला टाकलं आणि तोपर्यंत ठेच्याच्या मिरच्या देखील गार झाल्या होत्या. मस्त असा वाटीने ठेचा रगडायचा होता. त्यात लगेच भाजीसोबतच लसूण निसून घेतला होता ठेच्याला. आणि मेथीची भाजी नुसती तेलात परतून घेतली, त्यावर मीठ टाकल्याच्या नंतर त्याला छान असं पाणी सुटतं आणि मस्त शिजती ती. आणि नंतर मी आता त्यात आपण जो एकत्र कुट्टा काढलेला आहे तो टाकून दिला. ठेचा पहा किती छान असा ठेचा भाजून झालाय आता. आणि ही पहा छान मस्त अशी मेथीची भाजी, ठेचा, ज्वारीची भाकरी, हा ताट नैवेद्याचं भरून ठेवलंय आणि देवपूजा करते मी. देवपूजा झाल्याच्या नंतर नैवेद्य दाखवून जेवण आणि तसंच दुकानात जावं लागतंय. देवपूजा करून घेतली. आता दिवा लावलाय, आता धूप लावून घ्यायची. छान असे देवाला सगळ्या फुलं व्हायचे. आपल्याला देवाने अनेक काही दिले, म्हणून देवाकडे नाही जायचं, पण आपल्याला देवाने जे आयुष्य दिले खरंच ते खूप खूप मूल्यवान आहे. यासाठी आपल्याला देव करायचं आहे. देवाने तर आपल्याला खूप काही दिले आणि देवाला मागण्याची गरज पण नसते, कारण जी आपण सेवा करतो त्यातूनच आपल्याला काय फळ आहेत ते मिळत असतात. आपण देवावर कंटिन्यू प्रेम करत राहायचं, तसंच देव देखील आपल्यावरती प्रेम करतो. आणि महाराजांचे तर अनुभव सांगायसारखे नाहीत, खूप खूप अनुभव आहेत. सगळं घरचं आवरलं आणि आता आले मी दुकानात. ही पहा माझी छोटीशी दुकान, जे की मी चॅनलला नाव दिले घर सांभाळून व्यवसाय, म्हणजे मी हा व्यवसाय करते. इथली देखील छान अशी झाडून पुसून पूजा झाली. महाराजांचा फोटो आहे, लक्ष्मीचा, आणि 2 फोटो आहेत दुकानात. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी.